डोंबिवलीतल्या एमआयडीसीतल्या अभिनव शाळेच्या बाजूला असणाऱ्या एका रसायनाच्या कारखान्यात झालेल्या स्फोटानं अख्खं शहर हादरलं। आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। शिवाय शेजारच्या कंपन्यांमधून रसायनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली आहे, त्यामुळे आता आग पसरण्याचा धोका टळलाय। गुरुवारी सकाळी 11:30च्या सुमारास झालेल्या स्फोटात आतापर्यंत 5 जण मृत झाले तर 159 जण जखमी झाले। डोंबिवलीत केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटाची एक्सक्लुझिव्ह दृश्य झी मीडियाच्या हाती लागली आहेत। सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या दृश्यानुसार सकाळी 11:29 आणि त्यानंतर 5 मिनिटात अनेक स्फोट झाले। त्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी स्फोटाचे परिणाम काय झाले ते सीसीटीव्हीत कैद झाले। डोंबिवलीतल्या स्फोटात जखमी झालेल्यांचा सर्व खर्च राज्य सरकार करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। या स्फोटाची शासकीय यंत्रणेमार्फत सखोल चौकशी केली जाईल असंही त्यांनी नमूद केलं। डोंबिवलीतल्या एमआयडीसीमधील कंपनीत मोठा स्फोट झालाय। रितेश मिश्रा या 9वीतल्या विद्यार्थ्याला एमआयडीसीतल्या स्फोटाचा जबर फटका बसलाय। रितेश स्फोट झालेल्या कंपनीपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या खासगी क्लासेसमध्ये होता। अचानक झालेल्या स्फोटामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या, मात्र या काचा रितेशच्या डोळ्यात गेल्यानं त्याला गंभीर इजा झाली। स्फोटाची तीव्रता एवढी होती की या कंपनीतून तब्बल 20 किलो वजनाचा लोखंडी धातू तब्बल 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या इमारतीवर आदळला। लक्ष्मी कृपा इमारतीत राहणारे रहिवासी यामुळे चांगलेच हादरले। कुणीतरी इमारतीवर बॉम्ब हल्ला करावा असाच काहीसा भीतीदायक अनुभव इथल्या रहिवाशांनी झी 24शी बोलताना व्यक्त केला। मानपाडा पोलीस स्टेशनच्या पीआय विलास शेंडे यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ब्लास्ट झालेल्या ठिकाणी ड्युटीवर ते होते। मुख्यमंत्री एम्समध्ये आले असताना त्यांच्यासमोरच त्यांना दाखल करण्यात आलं। स्फोट झालेल्या कंपनीच्या शेजारी गणेशनगर वसाहत आहे। या वसाहतीत 5 ते 6 हजार निम्न मध्यमवर्गीय कुटुंब राहतात। स्फोटाची तीव्रता इतकी होती की या परिसरात 90% घरांचं नुकसान झालंय। आमचा काहीही दोष नसताना एवढा मोठा भूर्दंड आम्हाला का, असा सवाल रहिवासी करतायत। भरपूर झाले आणि पत्रे पण झाले। 11:30च्या दरम्यान मला माझ्या बायकोचा फोन आला ऑफिसमध्ये। मला वाटलं तिने असंच केलं असेल, कारण तिने 4-5 वेळा फोन केल्यानंतर मी उचलला तर ती बोलली की असं असं झालंय। तर मला वाटलं की आमच्याच घरामध्ये झालंय। तर नंतर थोड्या वेळाने परत तिने फोन करून सांगितलं की बाजूवर केमिकल कंपनी आहे, तिथे मोठा स्फोट झालाय। कमीत कमी घराचं 70-80 हजाराचं नुकसान झालेलं आहे। त्यांचे अक्षरशः बरेचसे लोक ॲडमिट पण आहेत तिथले, तर ते नुकसान भरपाई तर मागायलाच पाहिजे, कारण लोक उद्ध्वस्त झालेत। अक्षरशः घरात एकही वस्तू शिल्लक राहिलेली नाहीये। किचन पासून सगळं त्यांचं उद्ध्वस्त झालेलं आहे। तर सरकारने लवकरात लवकर लक्ष घालून इथे या लोकांना नुकसान भरपाई द्यावी लवकरात लवकर। एमआयडीसीतल्या कंपनीत झालेल्या स्फोटाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे। डोंबिवलीतल्या केमिकल कंपन्या इतरत्र हलवणार असल्याचे संकेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले। मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती देसाईंनी दिली। तसंच या स्फोटाला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। नाशिकमध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आलाय। कपालेश्वर मंदिर प्रवेशावरील आंदोलन करून परतत असताना रात्री उशिरा हल्ला करण्यात आला। बाईकवरून पाठलाग करून जमावानं हल्ला केल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय। या हल्ल्यात देसाई यांच्या कारच्या काचा फुटल्या तर भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्तेही जखमी झाल्यात। या सगळ्या प्रकाराच्या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप देसाई यांनी केला। बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळांवर एसीबीनं गुन्हा दाखल केलाय। भुजबळ परिवारातल्या 5 जणांसह एकूण 12 जणांवर गुन्हा दाखल केलाय। छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासह विशाखा, पंकज भुजबळ आणि मीना छगन भुजबळ यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले। धुळे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर नामदेव भोसले यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलाय। डॉक्टर भोसले हे भाजपचे कर्मचारी असल्याप्रमाणे काम करत असून शहर विकासात खोडा घालण्याचं काम करतात असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष नगरसेवक मनोज मोरे यांनी केलाय। महापालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्यानं दरवर्षी पाणी साचून रेल्वेचा खोळंबा होतो। त्यामुळे या 2 यंत्रणांमध्ये अधिक समन्वयाची गरज असल्याचं मत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केलंय। रेल्वेच्या नाल्यांची पाहणी केल्यानंतर पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांना त्यांनी सूचनाही केल्या। पश्चिम रेल्वेच्या हद्दीतल्या नाली सफाईच्या कामाची त्यांनी पाहणी केली। मुंबई विद्यापीठ पेपरफुटी प्रकरणानंतर आता विद्यापीठात पेपर ठेवणारी जागा अधिक सुरक्षित करण्याचा मुंबई विद्यापीठाचा विचार आहे। जिथे पेपर ठेवले जातात तिथं सीसीटीव्ही लावणार असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केलं आहे। तसंच क्षिप्र मंडळींचे तत्कालीन संचालक उदय साळुंकेबाबत राज्यपाल महोदयांनी विचारणा केली होती अशी माहिती देखील देशमुख यांनी दिली आहे। हा प्रकार घडल्यानंतर लगेचच सुरक्षा व्यवस्था
अशा पद्धतीने आपण आता त्याची आखणी केलेली आहे की त्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचं ओळखपत्र दाखवल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. उत्तरपत्रिका ठेवल्या तर तिकडे म्हणण्यापेक्षा जिथून त्या बाहेर नेल्या गेल्या तिकडे जर चेक झाले नसतील तर तुम्हाला CCTVतून काही करणार नाही. पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पासमोरील अडचणींची मालिका थांबायला तयार नाही. अनेक अडथळे पार केल्यानंतर पुणे मेट्रो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. असं असताना मेट्रोसाठी प्रस्तावित मार्गावरून शहरातील पर्यावरणवाद्यांनी डोकं वर काढले. वनाज रामवाडी मार्गावरील 3.5 किलोमीटरचा टप्पा नदीपात्रातून जाणार असल्याचं आराखड्यात दाखवण्यात आलंय. याबाबत अनेकदा हरकती नोंदून देखील उपयोग झाला नाही. शेतकऱ्यांचं फळ आणि भाज्या या शेतमाल नियमन मुक्त करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. बाजार समितीतील व्यापारी तसंच कामगारांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला. शेतकऱ्यांचं हित जोपासण्याच्या नावाखाली एक चांगली व्यवस्था मोडीत काढण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांची सरकारला खऱ्या अर्थानं काळजी असेल तर त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळेल याची व्यवस्था करावी अशी मागणी होते. भीषण पाणी टंचाईमुळे कल्याणमधल्या 27 गाव विभागातल्या गोळवलीमध्ये मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. देशमुख होम्स गृहसंकुलाचे नागरिक 6 वर्षांपासून पाण्यासाठी पायपीट करतात. वारंवार केलेल्या तक्रारीवर फक्त आश्वासनं दिली जातात. अखेर 26 मे रोजी नागरिकांनी MIDC आणि पालिकेपुढे जेल भरो आंदोलनाचा इशारा दिला. परीक्षा सोपी जावी यासाठी उपास तापास करणं आणि देवाला साकडे घालण्याचे प्रकार नेहमीच बघण्यात येतात. औरंगाबादमध्ये यंदा मात्र निकालावर दुष्काळाचं सावट दिसून आलंय. याच दुष्काळाच्या आडून काही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक लाभाची अपेक्षा केली आहे. बुधवारी 12वीचा निकाल जाहीर झाला, मात्र काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले. त्यांनी उत्तरपत्रिकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले. कोल्हापूर संस्थानमधील जनतेची तहान भागावी या उद्देशानं छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळातील देशातील पहिलं धरण बांधलं. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बेंजर व्हिला उभारला होता. 100 वर्षानंतर पहिल्यांदाच हा व्हिला पाणी कमी झाल्यामुळे खुला झालाय. या ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी सध्या पर्यटकांची गर्दी वाढते. जहाजाच्या तळाशी देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी लागणारी भारतातील पहिली तरंगती गोदी अर्थात फ्लोटिंग ड्राय डॉक रत्नागिरीतल्या सैतवडे नजीकच्या काताळे बंदरावर तरंगू लागली आहे. रत्नागिरीत ले कॅप्टन दिलीप भाटकर आणि लांजा तालुक्यातील शिपोशी गावातील दिलीप बाईंग यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर ही गोदी तयार झाली आहे. भारतामध्ये केवळ मुंबईमध्ये ब्रिटिशकालीन गोदी अस्तित्वात आहे. मोदी सरकारचा दुसरा वाढदिवस राज्यात ठिकठिकाणी जल्लोषात भाजप कार्यकर्त्यांकडून साजरा केला. यानिमित्त भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालय इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाकडे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीच पाठ फिरवली. एक औपचारिकता म्हणून कार्यक्रम केल्याचं यावेळी जाणवलं. कार्यकर्त्यांची संख्या रोडावली होती. पहिल्या 100 युनिटपर्यंत वीज दर समान राहावेत असा प्रस्ताव राज्य सरकारनं तयार केला आहे. हा प्रस्ताव लवकरच नियामक आयोगाकडे पाठवला जाणार आहे. मुंबईमध्ये वीज वितरण बेस्ट, टाटा, रिलायन्स आणि महावितरण करतात. यामध्ये महावितरणचा वाटा फारच थोडा आहे. या 4ही कंपन्यांचे विजेचे दर मात्र वेगवेगळे आहेत. तेव्हा किमान काही मर्यादेपर्यंत ग्राहकांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. चेंबूरमधील नागरिकांनी शिवसेनेनं पदयात्रा काढली. मुंबई शहरातील महत्त्वाचा रस्ता म्हणून ईस्टर्न फ्रीवे सध्या ओळखला जातो. हा रस्ता सुरू होऊन 3 वर्ष झाली तरी या रस्त्यासाठी चेंबूर पांजरापोळ इथल्या ज्या घरांवर नांगर फिरवला होता त्यांना अजूनही घरं मिळाली नाहीत. प्रकल्पग्रस्तांना MMRDA कडून फक्त आश्वासनं मिळत आहेत. याचा निषेध करण्यासाठी चेंबूर ते वांद्रे MMRDA कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. दुष्काळग्रस्तांना रचना संसद आणि वंदना फाउंडेशननं मदतीचा हात दिलाय. नामवंत चित्रकारांना घेऊन ड्रॉ फॉर ड्रॉट या संकल्पनेवर आधारित चित्र रेखाटण्यात आली. या चित्रकारांनी साकारलेल्या या चित्रांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यातून मिळणारा पैसा हा वंदना फाउंडेशन दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचवणार आहे. फाउंडेशनतर्फे आम्ही यवतमाळ आणि वर्धा या 2 जिल्ह्यांमध्ये दुष्काळग्रस्त जे कुटुंबीय आहेत, विशेष करून ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यांच्या कुटुंबियांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याकरता आम्ही काम करतो. तर हे आम्हाला मिळालेल्या पेंटिंगच्या त्याकरता उपयोग केला जाईल. त्याचं जे काही लिलाव करून त्यातून उत्पन्न झालेलं निधी हे सर्व आम्ही या दुष्काळग्रस्त भागामध्ये विशेष करून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांकरता त्याचा आम्ही वापर करणार आहोत. प्रकल्प करायला जागा पाहिजे होती.
ही जागा आम्ही आत्ताच घेतलेली आहे. अजूनपर्यंत इथला बाकीचा वापर झाला नव्हता, पण हे काम इतकं चांगलं आहे की त्यामुळे त्यांना ही जागा देण्यासाठी आम्ही एक मिनिटही मागे पुढे पाहिलं नाही. मूळ उद्देश वंदना आणि कॅमलिनला सपोर्ट करण्याचा आहे. औरंगाबादच्या रेल्वे स्टेशन परिसरात एका 30 वर्षीय विवाहितेनं आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिच्या 3 लहानग्या मुलींनाही तिने विष पाजलं. राधा त्रिभुवन असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव असून प्रांजल, कोमल आणि नंदिनी अशी मृत मुलींची नावं आहेत. फक्त नवऱ्यानं फोन उचलला नाही म्हणून तिला राग आला आणि त्यातून तिनं आत्महत्या केली असावी असं मुलीच्या सासूचं म्हणणं आहे. पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून मुलगी विकत घेण्याचा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये घडला. अंधश्रद्धेतून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी भोंदूबाबाला 6 फूट उंच अशी अविवाहित मुलगी हवी होती. बारामती तालुक्यातील तरडोली इथल्या 9वीत शिकणारी मुलगी त्यांना आढळली. या भोंदूबाबानं त्या मुलीच्या वडिलांकडे मुलगी विकत देण्याची मागणी केली. त्या बदल्यात 8 लाख आणि 10 तोळ सोनं देण्याचं आमिष मुलीच्या वडिलांना दाखवण्यात आलं होतं. उरण JNPT मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनतोय. गेल्या 5 वर्षात तिथं 350 तरुणांचा मृत्यू झाला. या विरोधात उरण सामाजिक संस्था अनेक वर्षांपासून काम करते, परंतु सिडको असो की JNPT कुठलंही प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यानं उरण सामाजिक संस्थेतर्फे 8 तरुण आमरण उपोषणाला बसले. जोपर्यंत सर्व्हिस रोड तयार केला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. उल्हासनगर महापालिकेच्या कारभाराचा फटका नेहरू पार्क इमारतीतल्या रहिवाशांना बसला. ही इमारत पालिकेनं धोकादायक घोषित केली. इमारतीचे वरचे 4 मजले तोडण्यात आलेत, पण तळमजल्यावरची 4 दुकानं न तोडता त्यांचं मजबूतीकरण करण्यात आलं. त्यामुळे इमारतीतील 8 कुटुंब 6 वर्षांपासून बेघर झाली आहेत. नाशिक शहरात महापालिकेच्या इमारतीपासून ते वाहतूक पोलिसांच्या कार्यालयापर्यंत सर्वत्र पार्किंगची समस्या भेडसावते. सर्वच परिसरात इमारतीतील पार्किंगच्या जागी घरं किंवा व्यापारी संकुलात दुकानं तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांची चांगलीच फरफट होते. शहरं होर्डिंग मुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत, मात्र नाशिक शहराला अनधिकृत होर्डिंगचा विळखा पडला आहे. मुख्य चौकात होर्डिंगची संख्या प्रचंड आहे, जे होर्डिंग्स वाहन चालकांचं लक्ष विचलित करतात. त्यामुळे अपघातांचं प्रमाण देखील वाढतंय आणि त्यामुळे शहर देखील विद्रूप होतंय. हे होर्डिंग्स हटवण्याची मागणी नागरिक व्यक्त करतात. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून गोरगरीब रुग्ण येत असतात, मात्र रुग्णालयाची स्वच्छता केली जात नसल्यानं रुग्णालयामध्ये स्वच्छतेचे 3 तेरा वाजलेत. रुग्णालयाचं शवविच्छेदन गृह नव्यानं करण्यात आलंय, मात्र त्यांचं कोल्ड स्टोरेज व्यवस्थित होत नसल्यानं रुग्णालय परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून माथेरान महोत्सवाला सुरुवात झाली आहे, तर माथेरान ग्रीन फेस्टिवलच्या निमित्तानं कलाकारांच्या विविध गुणांचं दर्शन घडतंय. महोत्सवाच्या या निमित्तानं मुंबई पुणेसह अनेक भागातील कलाकारांनी रांगोळी आणि पेंटिंगच्या माध्यमातून आपली कला सादर केली. यामध्ये नुकताच प्रदर्शित झालेल्या आणि झिंगाट फेम आर्चीची काढण्यात आलेली रांगोळी सगळ्यांनाच आकर्षित करते. गेल्या अनेक वर्षांपासून भांडूपच्या कोकण नगर परिसरातील ड्रेनेज लाईनचं काम रखडलंय, त्यामुळे नागरिक वैतागले होते. या ड्रेनेज लाईनमधलं सांडपाणी पावसाळ्यात घरातही शिरत होतं. वेळोवेळी तक्रार करून देखील त्याकडे दुर्लक्ष झालं होतं. ई टेंडर प्रक्रियेमुळे हे काम रखडल्याचा नगरसेविकेचा आरोप आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी आज शपथ घेतील. ममता बॅनर्जी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनाऐवजी खुल्या मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडेल. तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यावेळी राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं. मोदी सरकारच्या विकास रॅलीचं उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मोठ्या जंगी कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात मोदींनी 2 वर्षांचा लेखाजोखा मांडला. देशाच्या जनतेला हिशोब द्यायचा असल्याचं त्यांनी सांगितलंय. देशातला भ्रष्टाचार आपण संपवला असून गेल्या 2 वर्षात सरकारवर एकही घोटाळ्याचा आरोप झाला नसल्याचा दावा त्यांनी केला. जिस समय हम 2 साल पहले वहां शपथ ले रहे थे, उसी समय में आज मेरे देशवासियों को मेरे काम का हिसाब देने के लिए आया।
राजधानी नवी दिल्लीमध्ये चक्क एक नीलगाय दिसली, ती देखील कुठे आड बाजूला नाही तर हार्ट ऑफ सिटी किंबहुना हार्ट ऑफ नेशन समजल्या जाणाऱ्या संसद भवन परिसरात विजय चौकात सकाळच्या सुमारास ही नीलगाय लोकांना दिसली. ती कुठून कशी आली याची कुणालाच माहिती नव्हती. अखेर वन विभागाला पाचारण करण्यात आलं. या गायीच्या धक्क्यानं दिल्ली पोलिसांच्या एका गाडीचं थोडं नुकसान झालं. भारतीय क्रिकेट संघासोबत संचालक या नात्यानं 1.5 वर्ष काम करणं आयुष्यातील अविस्मरणीय काळ ठरल्याचं मत रवी शास्त्री यांनी नोंदवलंय. कराराचे नूतनीकरण करणार का यावर मात्र त्यांनी भाष्य करण्यास नकार दिलाय. भारतीय संघासोबतच्या त्यांच्या कार्यकाळाबद्दल विचारताच शास्त्री म्हणाले की आधी ज्या संघाचा खेळाडू राहिलो त्याच संघाचा संचालक म्हणून 18 महिने काम सांभाळणं सहजपणे ठरलंय. या दरम्यान जे काही निष्पन्न झालंय ते आयुष्यात सर्वात अविस्मरणीय म्हणावं लागेल. टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळतील. बीसीसीआयचे नवनियुक्त सचिव अजय शिर्के यांनी गुरुवारी याबाबत स्पष्ट करताना सांगितलं की 8 जूनपासून झिम्बाब्वेच्या यजमानपदाखाली प्रारंभ होत असलेल्या दौऱ्यासाठी बांगर यांच्याकडे संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. जागतिक टेनिस क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू रशियाची मारिया शारापोव्ह हिला डोपिंगच्या आरोपात अस्थायीरित्या निलंबित करण्यात आलाय. तरी रशियन टेनिस महासंघानं रिओ ऑलिम्पिक पदकात तिचा समावेश केलाय. रशियाच्या टेनिस महासंघानं महिला एकेरीसाठी ज्या 4 महिला खेळाडूंची निवड केली त्यात शारापोव्हचं नाव पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या संघात तिच्यासह स्वेतलाना, अनास्ताशिया आणि डारिया यांचा देखील समावेश आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.